नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। महिला पतंजली योग समिती सावणेर व मातोश्री वृद्धाश्रम संचालक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा येथे दिनांक 23 मार्च 25 मार्च या 3 दिवसीय योग प्राणायाम शिबिराला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी प्राणायाम या श्वसनाचा प्रक्रियेतील भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत, प्रणवधान आदी सोबतच हात पायांचे सूक्ष्म व्यायाम, योगिक, जॉगिंग, सिंहासन, हास्यासन आदीच्या निमित्त प्रयोगाने आपलं शरीर कसं निरोगी ठेवता येईल यावर मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे। वयोवृद्ध अवस्थेमध्ये आपली दिनचर्या व आहार कसा असावा यावर पतंजली योगपीठ हरिद्वार येथे योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्याद्वारे प्रशिक्षण प्राप्त वरिष्ठ योग शिक्षक किशोर ढुंडुले तसेच सुनीता पाल यांच्याद्वारे खेळीमेळीच्या वातावरणात योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्ध तसेच मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बडवे व तेथील सेवाकरी उपस्थित राहून शिबिरांचा लाभ घेत आहे। सावणे तालुका महिला पतंजली प्रभारी लता ढवळे, सुनीता पाल, नागपूर जिल्हा महिला पतंजली प्रभारी उर्मिला जुवारकर, राजू काळबांडे, शुभम ढवळे, विनोद काळे, मातोश्री वृद्धाश्रमाचे शरद चव्हाण, हरिश्चंद्र सावंत आदी परिश्रम घेत आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता सावनेरवरून आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।